नमस्कार. आज एका अशा विषयावर बोलायचं आहे जो आपल्या सर्वांच्या अगदी रोजच्या जिव्हाळ्याचा आहे. झोप. हो, अगदी बरोबर ऐकल्यात. रोजच्या धावपळीत आपण याच गोष्टीकडे सर्वात जास्त दुर्लक्ष करतो, नाही का? चांगली झोप ही काही चेन किंवा लक्झरी नाहीये, तर ती आपल्या शरीराची एक अत्यंत बेसिक आणि महत्त्वाची गरज आहे. आजच्या या सत्रात आपण याच झोपेच्या दुनियेत जरा सखोल डोकावणार आहोत. कधी विचार केलाय? रात्र झालेली असते, शरीर थकून अगदी चूर झालेलं असतं, डोळ्यांवर झोप आलेली असते, तरी आपण काय करतो? हातातला मोबाईल काही सुटत नाही, नुसतं स्क्रोलिंग सुरू असतं किंवा लॅपटॉपवर काम तरी सुरू असतं. शरीर अक्षरशः विश्रांतीची भीक मागत असतं, पण आपणच त्याला ती विश्रांती देत नाही. का बरं? हे डूम स्क्रोलिंग किंवा रात्री उशिरापर्यंत जागत राहणं हा आता एक ट्रेंडच झालाय. पण खरं सांगायचं तर ह्या नादात आपण आपल्याच आरोग्याचं केवढं मोठं नुकसान करतोय याची आपल्याला कल्पनाही नसते. चला तर मग यामागचं नेमकं गणित समजून घेऊया. अपुरी झोप म्हणजे फक्त दुसऱ्या दिवशी जांभया देणं असं नाहीये, तर ते राग, अस्वस्थता आणि सततच्या मानसिक थकव्याला दिलेलं थेट आमंत्रण आहे. कधीकधी अकारण चिडचिड होते ना, त्यामागे बऱ्याचदा आपली अपुरी झोप हेच मुख्य कारण असतं. याउलट जेव्हा आपण मस्त, शांत आणि पुरेशी झोप घेतो तेव्हा मन अगदी फ्रेश राहतं, ताण कुठल्या कुठे पळून जातो आणि एक प्रकारची विलक्षण शांतता मिळते. एका चांगल्या झोपेनंतर सकाळी मिळणारी ती पॉझिटिव्ह एनर्जी खरंच तिची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. आणि या शांत मनाचा थेट फायदा कुठे होतो माहितीये? आपल्या रोजच्या कामात. जेव्हा मेंदूला एक पूर्ण स्लीप सायकल म्हणजे झोपेचं चक्र मिळतं तेव्हा आपली एकाग्रता जबरदस्त वाढते. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं तर अभ्यासात एकदम उत्तम लक्ष लागतं आणि जे नोकरी किंवा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी कामाच्या ठिकाणी फोकस आणि अचूकता कैक पटीने वाढते. कुठलंही अवघड काम असू द्या, ते पूर्ण करण्यासाठी मेंदूला या विश्रांतीची 100% गरज असतेच. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे झोप हे आपल्या शरीरासाठी एका बॅटरी चार्जिंगसारखंच काम करतं. एक नाईटली रिसेट म्हणूया आपण याला. ती फक्त आपला दिवसभराचा शारीरिक थकवाच दूर करत नाही, तर आपली इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा एकदम स्ट्रॉंग करते. आजारांपासून आपलं नैसर्गिकरित्या संरक्षण होतं. आणि हो, आणखी खास फायदा म्हणजे चांगली झोप घेतल्यावर चेहऱ्यावर जो एक नैसर्गिक ग्लो येतो ना, तो कोणत्याही महागड्या क्रीमने येऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने हेच आपलं उत्तम सौंदर्य प्रसाधन आहे. पण हे सगळे फायदे मिळवण्यात आजच्या काळात एक मोठा विलन आलाय आणि तो म्हणजे आपला मोबाईल फोन. रात्री झोपण्यापूर्वी सतत स्क्रीनकडे पाहत राहण्याची ही सवय आपला सर्वात मोठा शत्रू बनलीय. होतं काय की मोबाईलमधनं येणारा जो निळा प्रकाश असतो, तो ब्लू लाईट, तो आपल्या मेंदूला अक्षरशः फसवतो. मेंदूला वाटतं की अजूनही दिवसच आहे, त्यामुळे झोपेसाठी लागणारे हॉर्मोन्सची निर्मिती मंदावते आणि झोप लागणं कठीण होऊन बसतं. आपली हक्काची विश्रांती या स्क्रीनने अशी हिरावून घेतलीय. पण काळजीचं काही कारण नाही. या समस्येवर मात करणं अगदी सोपं आहे. यासाठी 2 साध्या गोष्टी करायच्या आहेत. पहिली आणि सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी, हो फक्त अर्धा तास आधी, मोबाईल फोन किंवा कोणताही स्क्रीन स्वतःपासून लांब ठेवून द्यायचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, रोज एकाच ठराविक वेळेवर झोपण्याची सवय लावायची. यामुळे शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक किंवा जैविक घड्याळ एकदम परफेक्ट सेट होतं. ही एवढीशी शिस्तसुद्धा आपल्या आरोग्यात खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकते. शेवटी एका अत्यंत महत्त्वाच्या सत्याची कायम आठवण ठेवणं गरजेचं आहे. पैसे कमावण्याच्या नादात स्वतःचं आरोग्य कधीही गमावू नका, कारण निरोगी शरीर हेच खऱ्या आनंदी जीवनाचं रहस्य आहे. चांगली झोप हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. पैसा मिळवण्यासाठी किंवा फक्त काम करत राहण्यासाठी जर आपण आपल्या झोपेचा बळी देत असू, तर विचार करा, तो कमावलेला पैसा आणि तो आनंद उपभोगण्यासाठी आपण निरोगीच उरणार नाही. त्यामुळे आपल्या शांत झोपेला कधीही दुय्यम स्थान देऊ नका. ती आपली प्राथमिकता असलीच पाहिजे. आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच उभा राहतो. आज रात्री आपण काय निवडणार आहोत? ती चमकणारी मोबाईल स्क्रीन की आपलं स्वतःचं दीर्घकालीन आरोग्य? एका उत्तम, संपन्न आणि आनंदी आयुष्यासाठी पुरेशी झोप ही जगातल्या कोणत्याही सोशल मीडिया अपडेटपेक्षा 1000 पटीने अधिक महत्त्वाची आहे, हे नक्की. या प्रश्नावर आज नक्की विचार करा आणि आज रात्री खऱ्या अर्थाने स्वतःच्या आरोग्याला आणि शांत झोपेला प्राधान्य द्या. धन्यवाद.